नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आज आपण मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 8 चित्रकथा अभ्यासणार आहोत. चित्र म्हणजे काय? पिक्चर. आणि कथा म्हणजे गोष्ट. म्हणजेच काय? चित्रावरून आपणाला गोष्ट तयार करायची आहे. बघा, हा आहे तुमचा पाठ क्रमांक 8 चित्रकथा. या चित्रामध्ये 3 चित्र दिलेले आहेत आणि एक चौकोन रिकामा दिलेला आहे. म्हणजेच दिलेल्या चित्राचे निरीक्षण करायचे आहे आणि त्यावरून एक गोष्ट तयार करायची आहे. मग त्या गोष्टीचा शेवट काय झाला असेल बरं? याची काय करायचे आपल्याला कल्पना करायची आहे आणि दिलेल्या रिकाम्या चौकोनात चित्र काढायचं आहे. चला तर आपण सुरुवात करूया. इथे पहिल्या चित्रात काय दिलं आहे ते? इथे रेल्वे रूळ आहे आणि दोन्ही बाजूला झाडं आहेत. तुम्हाला माहिती आहे का वाहनांच्या बद्दल? बघा, जहाज हे पाण्यावरती चालतं, विमान तर आकाशात आणि गाड्या तर रस्त्यावरून धावतात आणि मग आगगाडी ही रुळावरून धावते. मग इथे सुद्धा आपणाला रुळावरून धावत येणारी आगगाडी दिसत आहे. बघा बरं, तुम्हाला दिसते का? तुम्ही रेल्वे पाहिलेली आहे आणि रेल्वेतून तुम्ही प्रवासही केलेला आहे, बरोबर की नाही? चला तर आपण पाहूयात दुसऱ्या चित्रात काय दिलं आहे ते. दुसऱ्या चित्रात 3 मुले दिसतात, बरोबर? आणि आजूबाजूला झाडेही आहेत आणि रेल्वे रूळ पण दिसत आहे बघा. आणि रेल्वे रुळावरून धावत येताना आपल्याला काय आहे दिसत आहे, बरोबर की नाही? त्याचवेळी मी तर थोडं वाचून दाखवते. त्याचवेळी काही मुलं रेल्वे रुळावरून चालत होती आणि एके ठिकाणी त्यांना रेल्वेचा रूळ तुटलेला दिसला. आता रेल्वेचा अपघात होणार असे त्यांना वाटले. बघा, रेल्वेच्या बाजूच्या रस्त्यावरून ही 3 मित्र चाललेली होती आणि त्यातील एका मुलाला काय झालं, तुटलेल्या रेल्वेचा रुळाकडे लक्ष गेलं आणि रुळावरून तर रेल्वे येत होती. मग आता रेल्वेचा अपघात होणार असे त्यांना वाटले. अपघात कसा टाळावा, काय करावे, कोणाला काही सुचत नव्हते. बघा मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, कितीदा तरी बातम्यांवरती अशा घटना आपण ऐकत असतो की रेल्वे रुळावरून घसरली आणि अपघात घडला. अशा घटना आपण ऐकत असतो की नाही? तर अशा तुटलेल्या रेल्वे रुळावरून ही घटना घडत असतात. त्यासाठी बातम्यावरून बरेच वेळा सांगत असतात की रेल्वेचा प्रवास करायचा असेल तर प्लॅटफॉर्मवरती उभं राहायचं, कधीही रेल्वेचा रूळ ओलांडायचा नाही. मग ही मुलं तिथं काय करत होती बरं? तर ही मुले रस्त्याच्या कडेने जात असताना त्यांना हा रेल्वेचा रूळ तुटलेला दिसलेला आहे. तेवढ्यात बघा, एका मुलाने झटकन लाल शर्ट काढला आणि गाडीसमोर फडकवला. तेवढ्यात त्यापैकी एका मित्राला काहीतरी कल्पना सुचली आणि त्याने झटकन आपल्या अंगातला शर्ट काढला आणि व तो लाल शर्ट हाताने उंचावून गाडीसमोर फडकवतो गाडीच्या दिशेने धावू लागला. बघा, लगेच कसं त्या मुलाला लगेच सूचना सुचली असेल बघा. तर मग पुढे बघा, चौथ्या चित्रात काय करायला सांगितले आहे? तुमच्या कल्पनेने ही गोष्ट काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. पुढं काय घडलं असेल बरं? रेल्वे आली, रेल्वेचा रूळ तुटलेला आहे, अपघात आता घडणार आहे. लगेच मुलाला एका आयडिया आली आणि त्या मुलाने आपला शर्ट काढला आणि मग काय झालं असेल बरं पुढं? ती कल्पना करायची आणि तसं आपल्याला चित्र काढायचं आहे. बघा, असंही होऊ शकतं का? गाडीच्या ड्रायव्हराने लाल शर्ट पाहिला, लगेच रेल्वेही थांबवली आणि होणारा अपघातही टळला आणि लोकांनी मुलांचे कौतुकही केले, शाबासकीही दिली. असंही होऊ शकतं की नाही? बघा, एवढी मोठी घटना घडणार होती आणि ती घटना घडू नये म्हणून ह्या मुलांनी किती छान प्रयत्न केले बघा. त्यामुळे त्यांचं कौतुक हे होणारच की नाही, त्यांनाही शाबासकी मिळणारच की नाही. तर ही असणार आहे आपल्या कल्पनेतलं चित्र. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, मुंगी आणि कबुतराची? की मुंगीला तहान लागलेली असते आणि मुंगी तळाच्या कडेला जाते आणि पाय घसरून पडते आणि ती पाण्यावरती अशी तरंगत असते, वाचवा वाचवा ओरडत असते आणि वरती झाडावर कबूतर बसलेला असतं आणि हा सगळा प्रकार तो कबूतर काय करतो, पाहतो. आणि कबुतराला तर त्या मुंगीला वाचवायचं असतं. मग काय करतं कबूतर, ते झाडावरचं पान त्या तळ्यामध्ये मुंगीजवळ टाकतं
आणि पान ते हळूहळू हळूहळू काय होतं, मुंगीच्या दिशेने जातं आणि मुंगी काय करते, त्या पानावर चढते आणि अशा तऱ्हेने मुंगीचा काय होतो, जीव वाचतो. मग इथं बघा, कीटक, पक्षी, पशु पक्षी हे जे आहेत ह्यांना कळतं एकमेकांचा जीव वाचवायचा आणि आपण तर माणसं आहोत. तर ह्या गोष्टीवरनं तर तुम्हाला कळालंच असेल की कोणतीही घटना असू दे त्यावर आपण काय करायचं आहे, विचार करायचा आहे आणि जो काय घडणारी घटना आहे ते आपण काय करायचे, टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या पण आयुष्यात बरेचसेच प्रसंग येऊन जातात बघा. समजा तुमच्या पण आयुष्यात असंही होऊ शकत असतं की तुम्ही घरात एकटेच आहात, पण घरात जर चोर शिरला तर काय करू शकतो आपण, काय करायला पाहिजे. त्यानंतर असं पण होऊ शकतं तुमच्या आईला बरं वाटत नाही, तेव्हा तुम्ही काय कराल. सायकल शिकताना तुमचा मित्र जर पडला तर तेव्हा तुम्ही काय कराल. असे कितीतरी असे प्रसंग आहेत, अशा कितीतरी घटना आहेत त्या आपण त्यांचा होणारा अपघात आहे तो आपण टाळू शकतो, बरोबर की नाही. तर आपल्याला ह्या लेसनमधून काय शिकायला भेटतं ते पाहायचं आहे. कोणताही एखादा प्रसंग असू दे तो ओळखता आला पाहिजे, त्याबद्दल विचार करता आला पाहिजे व त्याबद्दल धोका ओळखायला आला पाहिजे. ह्या लेसनचा उद्देश आहे. आलं का तुमच्या लक्षात. तर या कथेला आपण काय शीर्षक देऊया, म्हणजे काय नाव देता येईल. चित्र तर कथा पाहिली आपण, चित्रावरून गोष्ट पण तयार केली, पण त्या गोष्टीला काहीतरी नाव पाहिजे ना. तर मला तर वाटतं की इथं आपण 600 मुले असं या गोष्टीला नाव द्यायचं आहे. तर इथेच आपलं काय झालेलं आहे, हा धडा संपलेला आहे. धन्यवाद.